राधे राधे. युद्ध सुरू व्हायच्या आधी सगळ्यात जास्त आवाज बाहेर येतो, पण खरे युद्ध तर मनात चालू असतं. श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकांमध्ये असं चित्र आहे, जे फक्त युद्धाचं नाही, तर आपल्या जीवनाची परिस्थिती पण दर्शवतं. अध्याय 1 श्लोक 8 ते 12 ह्या श्लोकांमध्ये दुर्योधन आपल्या सेनेच्या सर्व महान योद्धांची नावे घेतोय. जसे की पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, विकर्ण, अश्वत्थामा असे अनेक महारथी. हे फक्त त्यांचं इंट्रोडक्शन नव्हतं, तर हा एक भारी दिखावा होता आपल्या शक्तीचा. जसे की दुर्योधनाला म्हणायचं आहे की माझ्याकडे सर्व आहे आणि मीच जिंकू शकतो. पण ह्या दिखाव्यामागे लपली होती दुर्योधनाची भीती. दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांसमोर सारखे सारखे आपल्या योद्ध्यांची नावे ह्यासाठी घेत होता की तो स्वतःला आणि त्यांना हे दाखवून देत होता की आपण किती शक्तिशाली आहोत. अध्याय 1 श्लोक 12चा अर्थ असा आहे: पितामह भीष्म दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी आपला शंख जोरात वाजवतात आणि त्या शंखाच्या गरजनेने पूर्ण युद्धभूमी हादरते. या श्लोकचं एक्सप्लेनेशन असं आहे: ही फक्त युद्धाची तयारी नव्हती, हे प्रत्येक क्षणाचं प्रतिनिधित्व करतं. जेव्हा कुठल्याही मोठ्या डिसिजनच्या आधी आपण स्वतःला तयार करतो, बाहेरून शक्तिशाली दाखवतो, पण मनातून घाबरलेलो आणि कन्फ्यूज असतो. कधी कधी मोठा शंखनाद म्हणजेच अनाउन्समेंट असते की स्वतःशी कसं लढायचं आहे, स्वतःशी लढण्यासाठी. कधी मोठ्या डिसिजनच्या आधी तुम्हाला असं प्रेशर जाणवलंय का? असं वाटतं की हा बाहेरील दिखावा आहे, पण मनातून कन्फ्यूज आणि घाबरलेलो आहोत. जर हा, तर ह्याच्या आधीच आहे. आणि हा श्लोक लक्षात ठेवा. श्रीकृष्ण अजून आलेले नाहीयेत, पण हा तुमच्या मनातला आवाज आहे जो तुम्हाला तयार करतोय. बस आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाणूयात पांडव सेनेला काय वाटतं आणि पितामह भीष्मांच्या शंखनादानंतर पांडवांनी काय केलं. अध्याय 1 श्लोक 13 ते 17 मध्ये. तोपर्यंत व्हिडिओला फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा. जय श्रीकृष्ण.